आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं त्यांची 35 फूट उंच पर्यावरणपूरक प्रतिकृती वरळीला बनवण्यात आली आहे। या मंडळाच्या माध्यमातून पेपर, बांबू आणि गमचा वापर करून ही मूर्ती 20 दिवसांमध्ये बनवण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वरळी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील राहत्या घराची प्रतिकृती खरं तर उभारण्यात आल्याची पाहायला मिळते। 2 मजली इमारत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराची ही प्रतिकृती खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। 1921 ते 1922 या सालात खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये खरं तर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना खरं तर या ठिकाणी राहत होते आणि याची आता प्रतिकृती ही मुंबईतील वरळी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या गॅलरीमध्ये खरं तर पुस्तक वाचन करतानाचा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने ही संकल्पना तुला सर्वप्रथम सुचली आणि तू वरळीमध्ये लंडनमधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृती उभारलीस, काय तुझी प्रतिक्रिया? प्रथमतः सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। जय भीम। आपण मागच्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही बुद्धगया बनवली होती, तेव्हा मुलांचा असा ध्यास होता की बाबासाहेबांचा लंडन येथील वास्तव्य असलेला बंगला आपण या आपल्या वरळी विभागात भव्य दिव्य असा साकार करावा। तर तसं आम्ही जानेवारीपासून आम्ही नियोजन चालू केलं आणि आम्ही 7 मार्च या रोजी आम्ही एक स्केल मॉडेल बनवून त्याची प्रतिकृती आम्ही सादर केली। ती सर्वांना आवडली आणि आम्ही 7 मार्च दिवशी ह्या कामाला सुरुवात केली आणि आज 13 एप्रिल रोजी ते काम पूर्ण झालं आणि आपण आता पाहू शकता पण किती सुंदर असा प्रतिकृती आम्ही मुलांनी सर्व साकारली आणि आम्ही सर्व हे हँडमेड केलं आहे। एसवी ग्रुपच्या माध्यमातून एक वेगळा असा प्रयत्न किंवा वेगळा एक प्रयोग जो आहे तो आंबेडकर जयंती निमित्त लंडन मधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृती उभारून करण्यात आल्याचा पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।